ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या, बहेस ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठराव. ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्याव्यात असा ठराव सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे ग्रामपंचायतीने केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव करण्यात आला आहे. 10 जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये एकमताने हा ठराव संमत करण्यात आला आहे आणि त्याबरोबरच या ठरावाचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे देण्यात आलं आहे. लोकशाही ते निवडणूक आणि मतदान ही संविधानिक प्रक्रिया आहे. याआधी मतपत्रिकेवर मतदान घेतलं जात होतं, त्यामुळे ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात सापडली आहे. त्यामुळे निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्यात अशी मागणी बहे ग्रामपंचायतीनं केली आहे. 2025 या रोजी बहे गावच्या वतीनं ग्रामसभा घेऊन आम्ही लोकशाही आणि संविधान टिकवण्याच्या भूमिकेतनं हे या ठिकाणी ईव्हीएमला विरोध करून मतपत्रिकेद्वारे येणाऱ्या सगळ्या निवडणुका घेण्यात याव्यात असं स्वरूपाचा आम्ही ठराव घेतला. आणि ठराव घेण्यामध्ये ज्या सांगली जिल्ह्यामध्ये बहे ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असून माझे पूर्णपणे सांगली जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आव्हान असं राहील की प्रत्येक ग्रामपंचायतीनं अशा स्वरूपाची ठराव घेऊन लोकशाही आणि संविधान टिकवण्याची भूमिका, कारण लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी ही आपण ग्रामसभा घेऊन असा हा प्रकारचे ठराव करावेत. आणि पूर्णपणे आपल्याला जे थोर महामानवांनी आपले रक्ताचं पाणी करून जे काही स्वातंत्र्य मिळवले आहे त्या मिळवलेल्या स्वातंत्र्याला टिकवण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्व सजान अशा नागरिकांची असेल. तर ह्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आपण ठराव करून ही संविधान आणि लोकशाही टिकवणे ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे असं या ठिकाणी मी मानतो. आणि परत एकदा संपूर्ण सांगली जिल्ह्याला या ठिकाणी आवाहन करतो की ग्रामसभेमध्ये या ठिकाणी ग्रामसभा असेल आणि आपल्या गावातले जेवढे काही मंडळं असतील किंवा या लोकांनी एकत्र येऊन या ठिकाणी ईव्हीएमच्या बाबतीतला ठराव करून ईव्हीएमला विरोध करावा. आणि इथून पुढे ईव्हीएम जर आले आपल्या त्याच्या निवडणुकीद्वारे तर त्याच्यावर बहिष्कार टाकून आपण आपली लढवण्याच्या हक्काची लढाई आहे, हक्काधिकार टिकवण्यासाठी आपण या ठिकाणी हा ठराव करावा आणि येणारे लोकशाही आपण टिकवावी असं या ठिकाणी मी आवाहन करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.